ठाणे जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील इत्थंभूत माहिती देणारी एकमेव वृत्तवाहिनी चौफेर वार्ता वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। आज गुरुवार 9 सप्टेंबर 2021। आजच्या ठळक घडामोडी। श्री गणेशाची स्थापना शुक्रवारी 10 सप्टेंबरला माध्यान्हकाली करावी, पंचांगकर्ते दा.कृ. सोमण। प्रशासकीय दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख रस्ते खड्ड्यात। आणि केंद्र सरकारची बुलेट ट्रेन आता ठाण्यातून धावणार, ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394। राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046। जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740। ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108। टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका। सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। यावर्षी शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे। गणेश मूर्ती स्थापना ही माध्यान्हकाली करायची आहे असं पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितलंय। शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:21 पासून दुपारी 1:48 पर्यंत माध्यान्हकाल आहे। या वेळेत श्री गणेश मूर्तीची स्थापना करावी। या वेळेत शक्य होणार नसेल त्याच दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी पहाटे 5:30 पासून दुपारी 1:48 पर्यंत श्री गणेश मूर्तीची स्थापना आणि पूजा करावी। रविवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:49 नंतर अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी आणाव्यात। सोमवारी 13 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन करावं, तर मंगळवारी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:04 नंतर मूळ नक्षत्रावर दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी विसर्जन करावं असंही दा.कृ. सोमण यांनी सांगितलंय। कलेच्या देवाला कलात्मक मोदकांचा नजराणा, प्रशांत कॉर्नरचा अनोखा प्रयोग। उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं सर्वत्र आगमन होणार आहे। प्रत्येक मराठी माणूस वर्षभर या सणाची आतुरतेनं वाट बघत असतो। आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा देखील सजल्या। ठाण्याच्या ओपन हाऊस या ठिकाणी असलेल्या प्रशांत कॉर्नर या मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानानं कलेच्या देवाला कलात्मक मोदकांचा नजराणा हे ब्रीदवाक्य घेऊन महामोदक उत्सव सुरू केलाय। प्रशांत कॉर्नर दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी विविध संकल्पना राबवित असतात। यावर्षी त्यांनी बाप्पासाठी बाजारात नवनवीन प्रकारच्या आकारात मिठाई आणली आहे। या मिठाई अगदी आकर्षक स्वरूपाच्या आणि भक्तांचं मन आकर्षित करणार आहेत। प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोठे मोठे मोदक, लाडू, तसंच ड्रायफ्रूट मोदक, उंदीराच्या आकारातील मोदक, मोठे रंगीबेरंगी मोदक असे अनेक विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या स्वरूपातील मिठाई या दुकानात ग्राहकांचं मन आकर्षित करते। त्याचबरोबर पारंपरिक स्वरूपातील मोदक देखील या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं प्रशांत कॉर्नरचे व्यवस्थापक प्रसाद बापट यांनी सांगितलंय। आणि काय सांगाल, यावर्षी गणपती सण आहे, प्रशांत कॉर्नरकडून काय एक विशेष अशा प्रकारच्या ज्या मिठाई आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत? काय? ओके, मी प्रसाद बापट, सिनियर मॅनेजर आहे। आपल्याकडे गणपतीच्या दरवर्षीसारखे पारंपरिक मोदक पण आहेत आणि ड्रायफ्रुट्स मोदकमध्ये आपल्याकडे भरपूर वेगळी व्हरायटी आहे, ते आपण बघू शकता। आणि याचा रिस्पॉन्स पण आम्हाला चांगला आहे यावर्षी, पण काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि साधारण 2,500-3,000 हजारापर्यंत एक मोदक 575 पासून चालून 2,500-3,000 हजारापर्यंत एक मोदक आम्ही मोठमोठे बनवतो आणि त्याचे रिस्पॉन्स आम्हाला उत्कृष्ट आहे। ड्रायफ्रूट प्रोडक्ट जो 8 ते 10 दिवस राहतो
असंच आता तिथे जायचं आहे. आणि त्यापेक्षा आपले वेगळे लाडू बनवलेले आहेत मोठमोठे प्रसादासाठी. बुंदीचे लाडू आहेत, वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर्स आहेत, समोर बघा. गिफ्ट हॅम्पर्स आहेत. सण आहे तर महिलांनी आता पुढे सांगले की बरोबर. प्रशांत कॉर्नरकडून कशा प्रकारची तयारी असणार आहे? कारण विविध मिठाईसाठी स्पेशली प्रशांत कॉर्नरला म्हणून होतं. हो बरोबर आहे. आपल्याला आता दसऱ्याची श्रीखंड उत्सव आपल्याकडे होईल. जसं आत्ता महामोदक उत्सव आहे तसं श्रीखंड उत्सव असतो आपल्या दसऱ्याला. दिवाळीला आपल्याकडे सुवर्ण मिठाई म्हणून एक स्पेशल बनते जी कमीत कमी 12,000 रुपये किलो असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठ्या ज्या दरवर्षी आम्ही त्यातनं विविध आणतो, तर त्याचा आम्हाला ग्राहकांकडून चांगला रिस्पॉन्स असतो. काय सांगाल, कोरोना काळात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जे आपलं लॉसेस झालं होतं, या वर्षात कशा प्रकारचा आपण बरोबर. गेल्या वर्षी आमच्याकडे चांगल्याच प्रकारे लॉस म्हणता येणार आहे, पण बिझनेस थोडा गेल्या वर्षी कमी होता. गणपतीला रिस्पॉन्स नेहमीप्रमाणे आम्हाला मिळाला होता, काही हरकत नव्हता. यावर्षी तर मला वाटत नाही की अजून तरी काही प्रॉब्लेम आहे, कारण यावर्षी सगळंच ओपन आहे. त्यामुळे गणपती हा व्यवस्थितच जाणार आहे, काही प्रश्नच नाही. नागरिकांना काय नागरिकांना आव्हान एकच राहतं की बाबा स्वतःची काळजी घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग शक्यतो जेवढं पाळता येईल तेवढं पाळा. त्याच्यातनंच आपल्याला पुढे सगळ्या पुढची तिसरी लाट किंवा काही रोखता येईल. तर तेवढंच आव्हान नक्की आम्ही करतो. आमच्याकडे आम्ही त्याची काळजी घेतलीच जाते. आमच्याकडे आम्ही टेम्परेचर सॅनिटायझर केल्याशिवाय आत कोणाला सोडत नाही, मास्क वापरायला लावतो कंपल्सरी, आणि गर्दी कमीत कमी होईल त्याच्या आम्ही काळजी घेतली जाते आमच्याकडे. 7 सप्टेंबर रोजी बिर्ला कॉलेज पोलीस वसाहत सावित्रीबाई फुले हॉल इथं ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय सभा झाली. संपत निर्मळ यांनी या सभेचं नियोजन केलं. प्रल्हाद ठाकूर यांनी या सभेत योगाविषयी माहिती दिली. ठाणे जिल्हा पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष उमेश भारती यांनी त्यांच्या संघटनेच्या कार्याची माहिती दिली आणि सभासदांना सर्व प्रकारची विशेषतः वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचं आश्वासन दिलं. वसंत पाटील यांनी अंबरनाथ परिसरातील 450 कार्यरत पोलीस, त्यांचे कुटुंबीय आणि निवृत्त कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळवून दिली. आयोजकांनी त्यांचाही सत्कार केला. सभेला 103 सभासद उपस्थित होते. नवीन 29 सभासदांची नोंद करण्यात आली. ठाणे महापालिकेनं आजपर्यंत 5,07,543 महिला, 5,95,811 पुरुष आणि 114 तृतीयपंथी असा एकूण 11,03,354 उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केलाय, अशी माहिती महापौर आणि महापालिका आयुक्तांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस देण्याचं काम महापालिका प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसंच खाजगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येतोय. शहरात आत्तापर्यंत 24,117 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 15,827 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपैकी 27,407 लाभार्थ्यांना पहिला आणि 14,052 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून 45 ते 60 वयोगटाअंतर्गत 1,91,787 लाभार्थ्यांना पहिला तर 1,25,529 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये 1,41,211 लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 85,007 लाभार्थ्यांना दुसरा डोस, तसंच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांमध्ये 3,98,284 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 80,133 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरातील 459 गर्भवती महिलांचं, 83 स्तनदा माता, 414 तृतीयपंथीयांचं आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या 29 व्यक्तींचं देखील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख रस्ते खड्ड्यात गेलेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसामुळे डबके तयार झालेत. काही ठिकाणी रस्ते बांधणीची कामं अर्धवट आहेत. या सर्व प्रकारांमुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतोय. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कामावरही वेळेत पोहोचता येत नाहीये. अनेकांनी या वाहतूक कोंडीमुळे वेळेच्या नियोजनात बदल करून कामावर निघताना पूर्वीपेक्षा 1 ते 1.5 तास आधी प्रवासाला सुरुवात केली आहे. इंधन दरवाढीमुळे खर्चात पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे आता अधिकचा वेळही खर्च करावा लागतोय. या सर्व प्रकारामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अद्यापही उपनगरीय रेल्वेला सरसकट प्रवासाला परवानगी दिलेली नाही आहे. त्यामुळं मुंबई ठाण्यात कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना अद्यापही रस्तेमार्गानंच प्रवास करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील मुख्य तसंच अंतर्गत मार्गावरील वाहतुकीवर होऊन वाहतूक कोंडी ही दररोजचीच बाब होऊ लागली. जिल्ह्यातील काल्हेर भिवंडी मार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव आणि साकेत पूल, कल्याण शिळफाटा, ठाणे बेलापूर मार्गावरील दिघा विटावा कळवा या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. मॉडेला चेकनाका इथला रस्ताही खड्ड्यात गेलाय. ठाणे शहरातील अंतर्गत मार्गाचीही चाळण झाली आहे. शिळफाटा रस्त्याचं रुंदीकरण, पूर्व द्रुतगती मार्ग आणि घोडबंदर मार्गावर सुरू असलेलं मेट्रो निर्माणाचं काम, अपूर्ण सेवा रस्ते, कोपरी रेल्वे पुलाचं रखडलेलं काम यामुळे ठाणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रवासात दुप्पट वेळ घालवावा लागतोय. त्यामुळं कामाच्या ठिकाणी अनेकांना वेळेवर पोहोचताही येत नाहीये. तर काही जणांनी वाहतूक कोंडीमुळे घरातूनच निघण्याच्या वेळेमध्ये बदल केलाय. वसईतील नायगाव इथं राहणाऱ्या अंजली परब यांना कॅडबरी जंक्शन इथं कामानिमित्त यावं लागतं. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गणेश मूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विशेष खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिली. आज सकाळी महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी कोलशेत विसर्जन महाघाट येथून कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता अर्जुन अहिरे, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, विजयकुमार जाधव, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, चेतन पटेल, रामदास शिंदे तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री गणेश मूर्तींचं विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावं या दृष्टिकोनातून महापालिकेनं पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी, कळवा आणि दिवा घाट येथे एकूण 7 विसर्जन घाट तयार केलेत. या ठिकाणी छोट्या गणेश मूर्तींबरोबर मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीनं मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजीनगर, कळवा तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नंबर 1, रायलादेवी तलाव नंबर 2, उपवन येथे पालाय देवी मंदिर, आंबे घोसाळे तलाव, निळकंठ वुड्स उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांच्या ठिकाणी श्रीमूर्तींचं विसर्जन करता येणं शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेनं मासुंदा तलाव, मडवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदयानगर, शिवाईनगर, चिरंजीवी हॉस्पिटल, महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समिती बस स्टॉप, मॉडेला चेकनाका, टेंबीनाका, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार बस स्टॉप, वसंत विहार शाळा, कामगार हॉस्पिटल, लोकमान्य नगर बस स्टॉप, यशोधन नगर, रिजन्सी हाईट्स, आझाद नगर, विजयनगरी, ॲनेक्सा, कासारवडवली, लोढा, लक्झेरिया, जेल तलाव, सह्याद्री शाळा, मनीषानगर आणि दत्त मंदिर, शीळ प्रभाग कार्यालय आदी ठिकाणी श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात आली. महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षीही 9 प्रभाग समिती अंतर्गत फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी डीजी ठाणे प्रणालीमार्फत ऑनलाईन टाइम स्लॉट बुकिंग सुविधा सुरू झाली असून सदरची सुविधा www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केलंय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटीजेन चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँटीजेन चाचणी केंद्र उभारण्यात आलं असून या ठिकाणी भाविकांनी चाचणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहनही महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केलं आहे. यासोबतच श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आलेत. तयारी केलेली आहे. कोविडची पार्श्वभूमीवर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि कोविड प्रोटोकॉलप्रमाणे ही तयारी करण्यात आलेली आहे. आपल्याकडे 5 महाघाट, 40पेक्षा छोटे घाट जास्त आणि या व्यतिरिक्त 13 कृत्रिम तलाव, 20 मूर्ती स्वीकारना केंद्र आणि 9 फिरते विसर्जन पथक
अशी आपण व्यवस्था केलेली आहे. आता आपण कोळशेत घाटावर उभे आहोत. हा नंबर 2चा आपल्याकडे महाघाट आहे. घाटावर देखील आणि इतर ठिकाणी आपण ऑनलाईन विसर्जन स्लॉट हे सिस्टम यावर्षी देखील कायम ठेवलेलं आहे. मागच्या वर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद या सिस्टमला देण्यात आला होता आणि या व्यतिरिक्त CCTV लावून आणि LCD पॅनल लावून भाविकांना गणपती विसर्जनच्या दृश्य लाईव्ह इथून बघता येते आणि जेणेकरून घाटावर गर्दी होणार नाही अशी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. रॅपिड अँटीजन टेस्टची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून कोणाला जर सिम्प्टोमॅटिक वाटत असेल किंवा आम्ही सर्वांना सांगणारच आहे, त्यांना प्रवृत्त करणारच आहे की आपण अँटीजन टेस्ट करून घ्यावा. दुसरी लाटचा जरी नंबर्स कमी असले, लाट जरी ओसरली असली तरी धोका कायम आहे. तिसरी लाट कधीही येऊ शकते. या पार्श्वभूमीवर आम्हाला गाफील राहता येणार नाही आणि पूर्ण तयारी ठेवावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून यावर्षी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सर, ऑनलाईन बुकिंग स्लॉट असेल आणि मूर्ती स्वीकरण केंद्र देखील असेल, फिरतं पथक देखील असेल, याबद्दल सांगा ना. आता आमची भूमिका अशी आहे की ज्या भाविकांनी घाटावर यायचं नाही आणि गर्दी टाळण्याच्या दृष्टीने मल्टिपल जर ऑप्शन्स भाविकांना दिले तर एकाच ठिकाणी गर्दी जमणार नाही. म्हणून आपण हे 4 ते 5 प्रकारची विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून एका पर्टिक्युलर ठिकाणी, एका पर्टिक्युलर घाटावर, एका पर्टिक्युलर स्वीकारणा केंद्रावर गर्दी राहणार नाही. ज्या भाविकांना घरातून बाहेरच पडायचं नाही त्यांच्यासाठी फिरते विसर्जन पथक तयार केलेले आहेत जे घरोघर जाऊन हे स्वीकारतील आणि विसर्जन त्यांच्यासमोर तिथे करण्यात येईल. मागच्या वर्षी देखील आम्ही हे प्रयोग केला होता. यावर्षी आणखीन ही व्यवस्था आम्ही वाढलेली आहे. मूर्ती स्वीकारणा केंद्र देखील याच दृष्टिकोनातून ज्यांनी जास्त लांब जायचं नाही तर आम्ही त्यांची मूर्ती स्वीकारतो आणि आम्ही स्वतः महानगरपालिकेच्या तर्फे विसर्जन करतो. अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. ऑनलाईन सिस्टमला मागच्या वर्षी अत्यंत उद्दंड प्रतिसाद मिळाला होता. तर सर्व गणेश मंडळांची मागणी होती, गणेश भाविकांची मागणी होती, सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनी देखील मागणी केली होती. त्या अनुषंगाने आपण आणखीन सुदृढ यावर्षी ऑनलाईन स्लॉट बुकिंग सिस्टम सुरू केलेलं आहे आणि यावर्षी आपण टोटल पेपरलेस केलेलं आहे. QR कोडप्रमाणे किंवा मोबाईलवर जे त्यांचं स्लॉट बुकिंग आहे ते दाखवून डायरेक्टली इथे येऊन कुठलीही रांगेत उभा न राहता, कुठलीही वाट न बघता लगेच विसर्जन करून त्यांना परत जाता येईल. थँक्यू सर. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेर मंजुरी मिळाली आहे. बुलेट ट्रेन आता ठाण्यातून सुसाट धावणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय. काही महिन्यांपूर्वी बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला तब्बल 4 वेळा बगल देण्यात आली होती, तर डिसेंबर महिन्यात हा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेनं दप्तरी दाखल केला होता. मात्र बुधवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. बुलेट ट्रेनला लागणाऱ्या जागा संपादनाच्या वेळी दिव्यात ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळं बुलेट ट्रेनच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र बुलेट ट्रेनसाठी मौजे शीळ इथला एक भूखंड हवाय. या भूखंडाचं क्षेत्रफळ 3849 चौरस मीटर असून मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याखालील क्षेत्राचा मोबदला आकारून ही जागा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनसाठी वापरात आणण्याची अनुमती देण्याचा विषय आणि त्या भूखंडाचा मोबदला निश्चित करण्याबाबत प्रस्तावाला मंजुरी यासाठीचा विषय महासभेत चर्चेला होता. बुधवारी झालेल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सातबाऱ्यावर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन हे कंपनीचं नाव लावण्यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेची मंजुरी आवश्यक होती. बुलेट ट्रेनसाठी शीळसोबतच डावले, पडले, पाथर्डी, देसाई, आगासन आणि बेटावडे या गावांमधील जमिनीचा गावनिहाय दर निश्चित करण्यात आलाय. महापालिकेच्या जागेचा मोबदला निश्चित करून या जागेच्या सातबाऱ्यावर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन हे कंपनीचं नाव लावण्यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेची मंजुरी आवश्यक होती. तब्बल 4 वेळा पटलावर हा विषय आला होता. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो. मुंबई ते अहमदाबाद असलेल्या या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा-शीळ भागातील 7 गावांचा समावेश असून या भागातील पाथर्डी इथं बुलेट ट्रेनचं प्रस्तावित स्टेशन आहे. त्यामुळे आता बुलेट ट्रेनचा ठाणे महापालिका हद्दीतून धावण्याचा मार्ग मोकळा झालाय. काही भागातून बुलेट ट्रेन जात आहे. त्या काही गावं आहेत, पडले असेल, शीळ असेल, माथर्डी, देसाई, यातून काही भागातून बुलेट ट्रेन जाणार आहे. ती ज्या भागातून ही हायस्पीड रेल्वे जाणार आहे त्या भागामध्ये आमच्या रस्त्याचा भाग काही जात आहे. बुलेट ट्रेन जी बनवते ती नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी या जागेचा मोबदला काही ठरवलेला आहे आणि आमच्या रस्त्याचा भाग जात असल्यामुळे सदरचा मोबदला ठाणे महानगरपालिकेत जमा करण्यासंदर्भात एक प्रस्ताव यापूर्वी आला होता. परंतु त्या मोबदल्यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांची सुद्धा वेगवेगळी मतं होती. त्यांचे काही
शंका कुशंका होत्या. म्हणून सभागृहामध्ये अगदी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी सुद्धा महानगरपालिकेमध्ये ते पैसे जमा करायला त्या प्रस्तावाला विरोध केला होता आणि तो प्रस्ताव नामंजूर झाला होता. परंतु 10/8/2021 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेतली आणि हा प्रस्ताव पुन्हा महासभेकरता फेरसादर करण्यास सांगितलं होतं आणि त्यानुसार आमची जी जागा जाते, आमची जी रोड जात आहे त्या बुलेट ट्रेनच्या मार्गामध्ये, त्याचे 6,92,82,000 एवढी रक्कम ठाणे महानगरपालिकेत हस्तांतर करून त्याचा जो 7/12चा जो उतारा आहे तो नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावावर करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी होता आणि त्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे. बुलेट ट्रेनला मंजुरी देणं किंवा नामंजूर देणं हे महानगरपालिकेचं काम नाही किंवा आमचा अधिकार नाही आहे. पण राज्याच्या मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार तो मोबदला आमच्या महानगरपालिकेमध्ये आमचा रोड जात असल्यामुळे जमा करा, त्या प्रस्तावाला आम्ही मंजुरी दिलेली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. श्री गणेशाची स्थापना शुक्रवारी 10 सप्टेंबरला माध्यान्हकाली करावी, पंचांग करते दाकृ सोमण. प्रशासकीय दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख रस्ते खड्ड्यात. आणि केंद्र सरकारची बुलेट ट्रेन आता ठाण्यातून धावणार, ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी. या होत्या आजच्या विशेष बातम्या. चौफेर वार्ता ही वृत्तवाहिनी आगळेवेगळे उपक्रम घेऊन आपल्यासमोर येत असते. त्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID आपल्याला स्क्रीनवर दिसेलच. हे बातमीपत्र आपण आमच्या YouTube चॅनलवरती जाऊन पाहू शकता. बातमीपत्र पाहिल्यावर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.